आज कॉलेजला गॅदरिंग असल्यामुळे आपण सकाळ सकाळ कॉलेजला आलो होतो. तर भावांनो जय श्रीराम, मुळची वेगळी गणगण चाललेली आहे. आज आपल्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होती. त्यात सकाळी सकाळी आपल्या कॉलेजमध्ये 1 मिनिट शो असल्यामुळे त्यामुळे आम्ही आलो नेक्स्ट सेमिनार हॉलमध्ये. सेमिनार हॉलमध्ये आल्यानंतर गेम्स चालू झाले होते नाही का. गेम्स झाल्यानंतर गाण्यांच्या भेंड्या झाल्या. त्यानंतर आपण निघलो होतो खाली जेवण करण्यासाठी नाही का. वैभ्याच्या काळात हात टाकला, डायरेक्ट निघलो होतो खाली जेवण करण्यासाठी. दरवाजा बाहेर जाण्यासाठी एकच असल्यामुळं बाहेर मोकार करत द्यायला नाही का. त्याच्यात सुजय पण सोडेल कुठं बघा तो फोनवरच बोलत असतो, कारण त्याला कोणता मेन फोन राहतो हेच कळणार नाही का. त्यानंतर आपण जेवायला येऊन बसलो, पण रोहनला हेच कळणार आपण कुठं बसावा, त्यामुळे तो तिथून डायरेक्ट बाजूला बसला नाही का. त्यात प्रत्येकला जिथं बसून तिथं मुंग्याचा आवाज, त्यामुळे तो तीनदा जागा बदलायच नाही का. जेवतो सगळ्या पोरांची गॅदरिंग तयार चालू होती, त्यामुळे आपण डायरेक्ट आलतो हॉस्टेलला आल्यानंतर आपल्याला इथं आनंद भेटला नाही का. इथं हॉस्टेलमध्ये सगळ्या पोरांची तयारी चालू होती. त्यात आनंदला सेंट मारचा होता म्हणून आनंद मध्ये गेला, पण आनंदला काही त्यांना सेंट मारून दिलं नाही, त्यामुळे आनंद डायरेक्ट भांडणं करायला लागला नाही का. त्यामुळे त्याला डायरेक्ट बाहेर काढून दिलं. त्यांनी आनंदला बाहेर काढून दिलं. हे आम्हाला देखोल नाही म्हणून आम्ही डायरेक्ट आलो स्टेज पशी आल्यानंतर इथं बसलोच नाही का. मंडपात आल्यानंतर बघतो तर काय इथे पोरांचा आधीचाच धिंगाणा चालू होता, कारण आधीच स्टेजवर गाणी चालू होती नाही का. त्यात कार्तिकची मयूरची एवढीच गणगण चालू होती. आपण पुढं उभं राहून नाचावा, पुढून आपण दिसन. माग सगळे पोरं नाचत असल्यामुळे आपण येऊन बसलो पुढं, कारण मागाला फुपाट उभं जात नाही का. त्यात आनंदच्या अंगात आज कोणती देवाची हवा आली काही नव्हतं. तो थांबायचं नावच घेत नव्हतं नाही का, नुसतं नाचत होता. त्यानंतर आपण तिथून बाहेर येऊन बसलो होतो. पाहतो काय त्या आनंदच्या अंगात नाही, पण प्रत्येक घोरपडून त्यांच्या अंगात सुद्धा वेगळीच हवा आली नाही का. ते सुद्धा थांबायचं नावच घेत नव्हतं, नुसती नाचत होती. स्टेजवरचे सगळे गाणे झाल्यानंतर वेळ आली ती सगळ्यांना पोरांची एक कॉमन गाण्याची, म्हणजेच शेवटच्या गाण्याची. शेवटच्या गाण्याला पोरांनी एवढा धिंगाणा घातला विचारूच नका. गॅदरिंग संपल्यानंतर आपण निघलो होतो घरी आल्यानंतर आपण संध्याकाळी आलो होतो हल्दीला, कारण हल्दीला आहे ना शिवनेरी पेपर ब्लास्ट होता, त्यामुळे आपण तिथं आलो नाही का. या दोघं फोनमध्ये काय ऐकत होते हेच कळणार नाही का आपल्याला. तेवढ्या तिथं आपला मेंबर म्हणजे कुणाला दिसला नाही. कुणाला म्हणे भाऊ जेवताना माणसं दाखव. मला नाही तुझ्यावर फोकस करायचा आहे, कारण तू इथं मेन आहे नाही का. तो असा लपू पळायला लागला तेवढं झाला चैतन भाऊ म्हणे राम मंडळी. त्यात आम्हाला हेच कळणार आज डीजे जे ऑपरेटर बँडच्या गाडीवर काय करू राहिले नाही का. त्यानंतर शिवनेरी पेपर ब्लास्ट ना घातलेला धुमाकूळ पाहून झाला आणि आपण निघलो डायरेक्ट घरात दिशेने. तर भावांना आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.